खासदार पाटीलचा मुलगा याच्या समोरचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज आहे तो मागे घेण्यात आलाय, नक्की काय घडले? त्याच्यामध्ये ते सांगायचं राहिलं. माझं अजित पवारांचा मला निरोप आला की त्या 4च्या प्रभागामध्ये 2 जागा राष्ट्रवादीच्या, 2 जागा शिवसेनेच्या, म्हणजे धनुष्यबाणाच्या. आम्ही शिवसेनेबरोबर पण चर्चा केली, परंतु बाकीच्या ठिकाणी आमची ऍडजस्टमेंट झाली नाही. पुण्यामध्ये पण आम्ही चर्चा केली. तुम्ही बघितलं होतं, ते माझ्याकडे आले होते काही त्यांचे प्रतिनिधी. इथं मात्र आम्ही आमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगनी 2 त्यांचे 2 आमचे केले. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतलाय. कुठला 35 म्हणजे पुण्यात? मी पुण्यात सांगतो ना, आम्ही पिंपरी चिंचवड करता खास आलोय, ते तिथं गेल्यावर सांगतो. शेवटी कोणी कुणाचं खच्चीकरण करू शकत नाही, पण ह्याच्यातनं जनता जनार्दन फार बारकाईने बघत असते. तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये, मला आठवतंय तेव्हा मी हायस्कूलला होतो, 75ची इमर्जन्सी आली. इमर्जन्सी मध्ये बोलणं पत्रकारांना पण अवघड झालं होतं, बरोबर आहे? सगळे चिडीचूप, काहींना तर जेलमध्ये टाकून दिलेलं होतं. टाकलं होतं की नव्हतं? पण नंतर 75च्या नंतर 77ला निवडणुका आल्या आणि जयप्रकाश नारायण यांनी एक उठाव केला. कित्येकदा त्यावेळी जनता पक्षाचे मध्ये का जनता दल असं काहीतरी होतं, त्यांचे उमेदवार काउंटिंगला गेले नाही की आपलं काय खरं नाही म्हणून, आणि ते सगळे निवडून आले. आपल्या देशातली जनता, आपल्या मतदार हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्यांना तो मताचा अधिकार मिळालेला आहे. त्यांना जर असं हे काही चुकीचं चाललेलं दिसलं आणि ते त्यांना पटवून देण्याच्या करता समोरचे लोक यशस्वी झाले, तर जनता मिमी मांडणाऱ्यांना डोक्यावर पण घेते आणि मिमी मांडणाऱ्यांना खाली पण फेकून देते. हा इतिहास आहे की नाही? आहे ना. तुझ्या तोंडात साखर पडू.